Hello everyone, how are you all? Good morning. Welcome to Learn with Vaishali. आज आपण एका गोष्टीची ट्रिक शिकणार आहोत. ते म्हणजे काय होतं की आपण जेव्हा आय म्हणतो त्यावेळेस वर्ब बरोबर काही येत नाही. आपण बरोबर वर्बचा फर्स्ट फॉर्म बोलतो आणि नंतर ऑब्जेक्ट बोलतो. जी काही क्रिया झाली ज्याच्यावर झाली ते बोलतो आपण. त्याच्यामुळे आपल्याला सेंटेन्स सोपे जातात. जसं की काल मी डेली रुटीन सांगितली त्याच्यामध्ये मी सांगितलं की आय वेक अप अर्ली. पण जी आज आपण शिकणार आहोत ते आहे की ही शी इट. म्हणजे बघा, तुम्ही असं कधी कधी म्हणतात का चुकून शी वेकअप अर्ली? तर तो गोंधळ आहे ना, तो कायमचा आपण घालू. कारण काय झालंय, ही शी इट ही जी फॅमिली आहे ना, ही एकवचनी आहे. म्हणजेच काय की हे एकटे असतात. ह्यांच्याबरोबर यस किंवा यस ते बरोबर हेल्पर घेऊनच येतात होप बरोबर. त्याशिवाय ते एकटे येतच नाहीत. हे प्रेझेंटमध्ये बोलतो ना आपण सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये, तर आवर्जून ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. तर आज आपण जास्त वेळ न लावता एक गोष्ट लक्षात घेऊ की ज्यावेळेस सिंगुलर हे ही शी इटची फॅमिली यस किंवा यस घेऊन येते. आता यस कधी लागतो, यस कधी लागतो, जास्त गोंधळ नाही करायचा. सगळ्यात सोपी ट्रिक लक्षात ठेवू. ज्या फबच्या शेवटला सी यस, डबल यस किंवा यस किंवा ओ किंवा एक्स असे शब्द दिसत असतील तर ई यस येतो. बाकी सगळ्याला यस येतो. खूप छोटी ट्रिक आहे, जास्त कन्फ्युज व्हायचं नाही. यस सी एच एस एच ओ एक्स असं यस यस मध्ये येतं, थोडं लक्षात राहतं. त्यांच्या पुढे ई एस लागतं, बाकी सगळ्या पुढे यस लागतं. त्याच्यामुळे आज आपण तिच्याविषयी बोलू आणि त्याच्याविषयी बोलू. ती लवकर उठती, तो लवकर उठतो, असं आपण सेंटेन्स बनवू आणि खूप छान ही ट्रिक समजून घेऊ. कारण आता जर आपण आपलं कन्फ्युजन दूर केलं तर पुढे पुढे आपण बोलताना बरोबर बोलू शकतो. की जसं की आपल्याला शी वेकअप येणार, आपल्याकडे शी वेकअप नाही येणार. तर चला जाणून घेऊ. लेट्स गेट स्टार्ट. डेली रुटीन, तिची दररोजची दिनचर्या. हीच डेली रुटीन, त्याची दररोजची दिनचर्या पाहू. सगळ्यात अगोदर आपण घेतोय फॉर्म्युला. सब्जेक्ट असणार आहे आणि वर्ब आणि ऑब्जेक्ट. आता इथे सब्जेक्ट कोणता आहे त्याच्यानुसार वर्ब आहे ना. तर आज आपला पूर्णपैकी आहे सिंगुलर फॅमिली, म्हणजे यस आणि यस येत आहे. तर चला, ती लवकर उठते. शी वेक्स अप अर्ली. इथं ई आलाय म्हणून यस आहे. शी ब्रश हर टीथ, ती तिचे दात घासते. इथं यस एच आल्यामुळे यस आला इथे. शी ब्रश हर टीथ. नंतर शी टेक्स अ बाथ, ती आंघोळ करते. शी गेट्स रेडी, ती तयार होते. शी गोज टू द ऑफिस, ती ऑफिसला जाते. जर मी ऑफिसला जाते म्हटलं असतं तर आय गो टू द ऑफिस असं झालं असतं. पण ती जाते ना, मग ती काय करते, यसला येऊन येते. शी गोज टू द ऑफिस. शी कम्स बॅक होम इन द इव्हिनिंग, ती घरी येते कधी, संध्याकाळी. तर अशाच प्रकारे आपण हीच समजून घेऊ. आता थोडं थोडं लॉजिक लक्षात आल्यामुळे आपल्याला कन्फ्युज होत नाही, ते एक मस्त आहे. नंतर आपण बोलतोय तो लवकर उठतो. ही वेक्स अप अर्ली. ही ब्रशेस हिज टीथ, म्हणजे तो त्याचे दात घासतो. हिज टीथ. ही टेक्स अ बाथ, तो आंघोळ करतो. ही गेट्स रेडी, तो तयार होतो नाही, तो तयारी करतो. ही गोज टू वर्क, तो कामाला जातो. इथे जर आय असतं तर आय गो टू वर्क झालं असतं. ही कम बॅक होम इन द इव्हिनिंग, तो संध्याकाळी रिटर्न येतो कधी, इव्हिनिंगला. तर ह्याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची की आपण तिच्याविषयी बोललोय, त्याच्याविषयी बोललोय. आवर्जून जे वर्ब आलंय प्रेझेंट टेन्स मध्ये, जे वर्ब आले त्याला यस किंवा यस लागलेलं आहे. म्हणून जर आपल्याला इंग्लिश बोलायला शिकायचंय तर ह्या सिंगुलर पार्टीला लक्षात ठेवावे लागेल, तरच आपल्याकडून सेंटेन्स बरोबर येतील. इतका छोटा टॉपिक लगेच लक्षात राहील आणि त्यांनी तुमचं कन्फ्युजन दूर होईल. आपण जसं जसं शिकत जाऊ ना तसं एक एक गोष्ट क्लिअर होत जाईल, तर आपल्याला आपल्यातला कॉन्फिडन्स दिसेल. आता जर मला वी म्हणायचं असेल तर वी, आम्ही, आई, वी ना आवर्जून यस किंवा यस येणारच नाही. कारण आय, यू, वी, दे ही जी फॅमिली आहे अनेक वचनाची, मी, तू, तुम्ही आणि आम्ही, ते ज्यावेळेस आपण असं म्हणतो त्यावेळेस वी बोलल्यावर वेकअपच येणार. शी म्हटल्यावर वेकअप्स अप येणार. नंतर ही म्हटल्यावर वेकअप्स अप येणार.
बस थोडंसं लॉजिक लक्षात ठेवा आणि खूप छान इंग्रजी बोलण्यासाठी स्वतःची तयारी करू. तर इथून पुढे आवर्जून तुम्ही ज्यावेळेस तिच्याविषयी सांगताल, त्याच्याविषयी बोलताल, त्यांच्याविषयी सांगताल, इट म्हणजे ते असं काही बोलताल त्यावेळेस यस लक्षात ठेवा. आणि बाकी तर एक सिंपल आपली फॅमिली आहे, तिला आपण बरोबर यस किंवा यस अजिबात लावायचं नाही. ती म्हणजे आय, वी, यू, दे. बस दॅट्स इट. एवढं जरी आजच्या टॉपिकमधून लक्षात आलं तरी तुम्हाला ती क्लॅरिटी येईल की नाही आपण शुअरपैकी बोलू शकतो. आता खूप सिंपल आहे. अशा प्रकारे आपण ट्राय करू थोडं थोडं आणि खूप छान इंग्लिशमध्ये बोलू. चला तर थोडं आजच्या दिवसात ॲटलिस्ट तुम्ही 5 तरी सेंटेन्स बोलायची तयारी करा. तरी काय होईल, खूप छान वाटेल. आता थोडंसं लॉजिक लक्षात ठेवलं की खूप छान आहे. चला तर वेळात वेळ काढून तुम्ही आजचा माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारी मनापासून आभार. अशाच व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा, कारण तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब मला खूप एनकरेज करतं नवीन टॉपिकसाठी. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ. बाय, सी यू.